पप्पा, हा बेटा. या पुस्तकात असं का लिहिलंय, डेड आंबेडकर इज मोर डेंजरस दॅन अलाइव्ह आंबेडकर? ओके, म्हणजे ह्या पुस्तकात जे लिहिलेलं आहे ना बेटा, ते तू वाचल्यानंतर तुला असा प्रश्न पडला असेल की मृत्यू पावलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जिवंत बाबासाहेबांपेक्षा अतिशय महाभयंकर आहेत, असा त्याचा मराठीत अर्थ होतो. बरोबर. हा विषय असा आहे बेटा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हयात असताना आपल्या आयुष्यामध्ये त्यांनी प्रचंड संघर्ष केला. एकाकीपणे अन्यायाविरुद्ध झुंज दिली, संघर्ष केला. इतकंच नव्हे तर गलित गात्र झालेल्या तत्कालीन अस्पृश्य समाजाला नवी ऊर्जा देण्याचं काम, त्यांच्यामध्ये स्वाभिमान निर्माण करण्याचं काम, स्वाभिमानाची ज्योत पेटवण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. आणि तुला आठवतं, मी पहिल्यांदा तुला सांगितलं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भामध्ये एका वाक्यात जर सांगायचं झालं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे या पृथ्वी तलावरचा किंवा भारतातला पहिला आणि शेवटचा चमत्कार होता. इतकं प्रचंड कार्य, म्हणजे आपलं डोकं काम करत नाही बेटा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इतक्या विषयावर प्रचंड लिखाण केलं आणि केवळ लिखाणच केलं नाही, भाषणं दिली, लोकांना संघटित केलं, पार्लमेंटमध्ये गेले, या देशाची राज्यघटना लिहिली. म्हणून त्यांना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना फादर ऑफ कॉन्स्टिट्यूशन असं म्हटलं जातं. इतकं प्रचंड काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या हयातीमध्ये केलेले. त्याच्यापेक्षा आजच्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शरीराने आपल्यातून जरी निघून गेलेले असले तरी त्यांनी जो विचार दिला, वेगवेगळ्या विषयावर त्यांनी जे आपले विचार व्यक्त केले, त्यांची ग्रंथसंपदा, त्यांची भाषणं, त्यांचे मूकनायक, बहिष्कृत भारत, प्रबुद्ध भारत, जनता आणि समता या नियतकालिकातले लेख, आर्टिकल, संपादकीय, हे सगळे बघता त्यांच्या त्या लिखाणातूनच आज एखादा ज्वालामुखी निर्माण व्हावा इतकी प्रचंड ताकद आज देशामध्ये निर्माण झालेली दिसते. मी तर बेटा असं म्हणतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही या देशाची राष्ट्रभाषा आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इज अ नॅशनल लँग्वेज. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणत्या भाषेतले होते, कोणत्या राज्यातले होते, याचा विचार लोक आज करताना दिसत नाहीत. केवळ भारतातच नाही तर जगामध्ये सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी शिकवण आहे, न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि लोकशाहीवर आधारित माणसासाठीची शिकवण. आज तुला एक गोष्ट स्पष्ट करून मी सांगतो की कर्नाटकमधल्या माणसाला मराठी येत नसेल, केरळमधल्या माणसाला मराठी येत नसेल, पण त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजतात. म्हणून त्या अर्थाने ते वाक्य आलेलं आहे. लक्षात आलं बेटा तुझ्या?